नमस्कार. काल मार्केटमधून मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर आणली होती. सध्या मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये कोथिंबीर येते. मी एक मोठी जुडी आणली होती. म्हटलं याची सगळ्यांची आवडती रेसिपी बनवावी. तर कोथिंबीर मी आधी निवडून घेतली. यानंतर स्वच्छ धुवून ती अशी एका चाळणीमध्ये काढून घेतली. म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि कोथिंबीर पूर्ण ड्राय होईल. अशीच मी ही 1 तास ठेवली होती. कोथिंबीर पूर्ण ड्राय झाली. आता ही मी बारीक अशी चिरून घेते. कोथिंबीर मी ते चिरून घेतले. चिरल्यानंतर कोथिंबीर मी मोजून घेतले. 3 कप कोथिंबीर आहे. कोथिंबीर बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करूया. इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतल्यात आणि इथे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. हे मी जाडसर असं कुटून घेते. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेतलं तरी चालेल. हे पाहू शकता असं जाडसर वाटून घेतलं आहे. आता हे वाटण आपण बाजूला ठेवू आणि पीठ तयार करून घेऊया. इथे एक बाउल घेतला आहे. यामध्ये 1.5 कप बेसन घ्यायचं आहे. तर या कपानेच मी कोथिंबीर मोजून घेतली आहे. कोथिंबीर 3 कप आहे तर त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे. 1.5 कप बेसन घेतलं. यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. यानंतर अर्धा चमचा ओवा घातला. पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घातले. आता यामध्ये पाणी घालूया. तर 1.5 कप बेसनसाठी इथे आपल्याला 1.5 कपच पाणी लागणार आहे. सगळं पाणी एकत्र घालायचं नाही आहे, नाहीतर मग आपल्याला गुठळ्या ज्याच्यातल्या काढता येणार नाहीत. म्हणून इथे थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत जायचं आहे. सुरुवातीला मी इथे 1 कप पाणी घातलं. सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्यात. तर इथे मी सुरुवातीला सगळ्या गुठळ्या काढून घेतल्या आणि पुन्हा अर्धा कप पाणी घातलं. तर असं इथे मी 1.5 कप पाणी घालून हे पीठ असं तयार करून घेतलं आहे. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आणि मिक्स करून घेऊया. हे पीठ आता तयार आहे. इथे आता गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की जे आपण वाटण तयार केलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे. यामध्ये आपण लाल तिखट घालणार नाही आहोत. हे वाटण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 चमचा सफेद तीळसुद्धा घातले आणि सगळं एकत्र परतून घेतलं. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. तर सगळी 3 कप कोथिंबीर यामध्ये मी घातली आहे. कोथिंबीरीचे देठ घ्यायचे नाही आहेत आणि कोवळी अशी कोथिंबीर घ्यायची. जर जून असेल कोथिंबीर तर त्याचे देठ किंवा त्याचे धागे असे वडीमध्ये लागतात, म्हणून कोवळी कोथिंबीर घ्या. आज आपण कोथिंबीर वडी बनवतो आहे. तर न शिजवता कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत. इथे मी कोथिंबीर छान अशी परतून घेतली आणि पाहू शकता अशी अगदी सॉफ्ट झाली आहे कोथिंबीर 2 ते 3 मिनटामध्ये आणि याचं क्वांटिटीसुद्धा कमी झाले. आता यामध्ये आपण जे बेसन तयार करून ठेवलं होतं पाणी घालून ते घालायचं सगळं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आणि हे सगळं असं ढवळत राहायचं आहे. हे लगेच घट्ट व्हायला लागतं, खाली लागू शकतं, म्हणून हे सतत असं मिक्स करत राहायचं आहे. याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता पाहू शकता याचा असा गोळा व्हायला लागला आहे, कढईला सोडायला लागलं आहे. अजून हे 1 ते 2 मिनटं आपण शिजवून घेऊया. थोडंसं आणखी हे घट्ट करून घेऊया. तर आता पहा याचा असा गोळा व्हायला लागला आहे आणि हे कढईला सोडायला लागलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आता आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया. तर इथे मी एक काचेचा ट्रे घेतला आहे. तुम्ही एखादी स्टीलची प्लेट किंवा ताटसुद्धा घेऊ शकता. तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तयार मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे आता पसरवून घेऊया.
हे मी असं चमच्याने पसरवून घेते. तुम्ही वाटीच्या मागच्या बाजूला तेल लावून त्याने पसरवून घेतलं तरी चालेल. आता हे पूर्ण थंड करून घेऊया. तर इथे ही वडी पूर्ण थंड झाली. आता आपण याचे पीस करून घेऊया. तर असे चौकोनी पीसेस मी तयार करून घेतलेत. तर अशी मस्त वडी तयार आहे. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. तर अशा सगळ्या आपण काढून घेऊया. तर इथे वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्यात. आता हे आपण फ्राय करून घेऊ. इथे तेल मी गरम करून घेतलं. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि ह्या वड्या सोडायच्यात. मीडियम फ्लेमवरतीच या फ्राय करून घ्यायच्यात, म्हणजे आतपर्यंत छान त्या फ्राय होतील आणि कुरकुरीत होतील. तर अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या वड्या मी फ्राय करून घेतल्यात. काढून घेऊया आणि अशाच उरलेल्या वड्यासुद्धा मी फ्राय करून घेतल्या. इथे मी टोमॅटो केचप बरोबर वड्या सर्व केल्यात. झटपट वड्या या पद्धतीने तयार होतात. न वाफवता आपण कोथिंबीरीची वडी तयार केली आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं, त्यामुळे खूपच कुरकुरीत होतात. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.